नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचुरजवळ गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। कांदा घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती वाहनाला 16 टायर ट्रकने जोरदार धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील कांदा मालक गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकद येथील MH43BB0310 क्रमांकाचा छोटा हत्ती कांदा विक्रीसाठी जात असताना माऊली वजन काटा व पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या CG29AG5473 क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की छोटा हत्ती सुमारे 10 फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला उलटला आणि वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या दुर्घटनेत चालक ज्ञानेश्वर दगडू शिंदे वाकद यांचा जागीच मृत्यू झाला, तर कांदा मालक शरद विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब कांदळकर पुढील तपास करत आहेत। दरम्यान पिंपळस येवला राज्य महामार्गावरील सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे। अरुंद रस्ता, मोठ्या वाहनांची वर्दळ आणि बेदरकार ओव्हरटेकमुळे या परिसरात अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या मार्गावर तातडीने वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी उत्तम जाधव, रिपोर्टर योगेश कर्डिले, निफाड, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक।